आणि आता बघणार आहोत आपण कोण जिंकणार पैठणी। खेळ आपल्या समोर आहे, कारण हे आहे ॲक्टिव्ह व्हील चॅलेंज। आणि हे चॅलेंज असं आहे, ॲक्टिव्ह व्हीलचा जो साबण आहे त्यामध्ये ती रिंग अचूक जायला पाहिजे। लक्षात ठेवा, गुणसंख्या ज्यांची जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातले होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी। समजला खेळ तुम्हाला? हां, तुम्हालाही कळलं? 1 2 3 जत्रेत गेलात काय कधी? एक गेली तरी चालणार आहे, बघूया। आणि आता पैठणीच्या खेळात या थोडासा बदल लक्षात ठेवा। दोघींना 5-5 संधी मिळणार आहे। रिंगच्या आत 5 संधीमध्ये जितक्या वेळा तो साबण जमा होणार किंवा गोळा होणार तितकं आपण मोजत जाणार आणि शेवटी ठरवणार, बघूया किती गुणसंख्या कोणाची झालेली आहे। ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी। घ्या 1 2 3 टाका। ही पहिली संधी, व्हेरी 0 2 1 2 1 ही गुणसंख्या आहे, टाका। 2 1 ही गुणसंख्या आहे। बरोबरी होणार की काय होणार आता ठरणार आहे। निकाल आपल्या समोर। उपविजेत्या ठरल्या शेटे वहिनी। शेटे वहिनींना झी मराठीकडून ही भेटवस्तू। आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या पेडणेकर वहिनी, त्यांना ॲक्टिव्ह व्हील यांच्याकडून ही भेटवस्तू। आणि तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। लहानपणी साबणाची पावडर जेव्हा खाल्ली तेव्हा कधी वाटलंही नव्हतं वहिनींना की पुढे जाऊन लग्न झाल्यावर मला साबणच मिळेल आणि पैठणी पण मिळेल। पण एकीकडे खूप धडपडा स्वभाव, एकीकडे शांत स्वभाव, याचं एक छान कॉम्बिनेशन आज आपल्याला या होम मिनिस्टरमध्ये बघायला मिळालं। होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे। पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात। नमस्कार।